नमस्कार. मी शुभा जाधव. तर आज आपण आहे ना छान चटपटीत रेसिपी बघणार आहोत. कधीतरी आपल्याला असं वाटतं की बाबा साधं साधं जेवण नको असतं आणि कधीतरी असं वाटतं की आपण छान चमचमीत तळलेलं वगैरे असं खावं. तर आज माझी तीच रेसिपी आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे खेकडा भजी. म्हणजे तो मनुष्य धर्मच आहे, मनुष्य स्वभावच आहे की आपण कितीही म्हटलं तरी आपल्याला थोडीशी इच्छा होतेच होते. तर आज मी खेकडा भजी दाखवणार आहे. तर त्यासाठी चला आपण साहित्य बघूया आधी. तर मी असे 3 मोठ्या आकाराचे कांदे घेतले. सगळ्यात मोठा आकार असतो, तर ते कांदे मी घेतलेले आहेत. ते कांदे मी असे उभे-उभे वेळीवरती चिरून घेतलेले आहेत. उभे चिरायचे, उभे आडवे नाही चिरायचे. ते उभे-उभे करून असे मोकळे करून घ्यायचे. नंतर मला साहित्य लागणार आहे. एवढी सारी कोथिंबीर घेतलेली आहे मी, धुवून घेतलेली आहे. आणि हे 2 वाटी पीठ, चण्याचे पीठ घेतलेले आहे. 2 वाटी आहे हे. तर आपण ते लागता लागता वरतून वापरणार आहोत. तर 2 वाटी मी घेतलेलं आहे. त्यानंतर मला नेहमीप्रमाणे तिखट, मीठ, हळद, लाल मिरची पावडर, हळद, थोडंसं धने पावडर लागेल, जिरा पावडर लागेल आणि आपला थोडासा खायचा सोडा आहे आणि थोडा ओवा आहे. तर ते आपल्याला अंदाजानेच टाकायचं आहे. किती टाकायचं आहे ते माहिती नाही. मी दाखवते जेव्हा टाकणार ते. तर आता एका बाउलमध्ये आपण एक कढई घेतली छोटीशी. त्यामध्ये आपण हे चिरलेला कांदा सगळा घालणार आहोत. आणि चवीनुसार मीठ आहे आणि तळण्यासाठी तेल तर लागणार आहे. तर ह्या असा सगळा असा मोकळा करून घ्यायचा आहे. आता यात मीठ ह्या कांद्याच्या प्रमाणामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे, कारण आपण पिठामध्ये पण थोडं मीठ टाकणार आहोत. तर मीठ असं सगळं दोन्ही मिळून असं नाही टाकायचं आहे. तर कांद्याच्या प्रमाणामध्ये आपण मीठ टाकूया. तर कांदा सर्व मोकळा करून घेतलेला आहे. त्यात आता मी 1 चमचा मिरची पावडर टाकलेली आहे. अर्धा चमचा हळद पावडर आहे. अर्धा चमचा धणे पावडर, पाव चमचा जिरे पावडर, असेल थोडा खाण्याचा सोडा, थोडा ओवा घ्यायचा आहे आणि तो असा हातावरती करून टाकायचा आहे. आणि सगळे शेवटी जाणार चवीनुसार मीठ. आणि हे सगळं छान असं सोडून घ्यायचं आहे. बघू शकता. आणि ह्यावरती तुम्ही कोथिंबीर आपण बारीक चिरून टाकणार. बारीक चिरून मी ह्याच्यावरती कोथिंबीर टाकते. कोथिंबीर ऑप्शनल आहे. आवडत असेल तर टाका, नसेल आवडत तर काही हरकत नाही. कोथिंबीर आवडत नाही असं होत नाही. मला खूप कोथिंबीर आवडते, त्यामुळे मी कोथिंबीर टाकणार आहे. त्याला पण आपण छानपैकी असं सोडून घेऊया. बघू शकता. याला आता 5 मिनिटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं. आता ह्यामध्ये पण आपल्याला थोडंसं साहित्य टाकायचं. आता ह्यात आपल्याला तिकडे मिरची पावडर टाकली, त्यामुळे अगदी थोडीशी टाकायची. अगदी पाव चमचा टाकला मी. हळदसुद्धा पाव चमचा आणि मीठ थोडंसं. म्हणजे तिकडे अर्धं टाकलं आणि इकडे आपण अर्धं टाकलं, म्हणजे खूप असं ते आळणी नाही लागणार. आणि थोडा ओवा ह्यात पण टाकूया. चिमूटभर धणे पावडर आणि चिमूटभर जिरे पावडर. हे पण असं छान आपण कालवून घेणार आहोत. पीठ पण आपलं तयार आहे.
आता ह्याला 5 ते 7 मिनटं आपण ठेवणार आहोत. त्यानंतर आपण भजी करायला घेणार. बघू शकता 5 मिनटं झालेली आहे. थोडंसं आपण जे मीठ वगैरे लावतो ना त्याला असं थोडंसं पाणी सुटतं. पाणी थोडं ओलसर होतं, जास्त पाणी नाही सुटत. आता ह्यात मावेल तेवढं आपण कोरडं पीठ ॲड करणार. हे आपण मिसळून घेऊया. आणि आता आपण गॅस पेटवतो. इथे मी गॅस पेटवते. कढई तयारच आहे. आता तेल आपण छानपैकी गरम होतं. त्यात अजून मी थोडंसं तेल वाढवते. तेल गरम होऊ देऊया. साधारण 1 वाटी पीठ मला लागलेलं आहे. मी सुकं सुकं टाकलंय आणि थोडासा पाण्याचा हक्का मारायचा आहे आणि असं गोळा गोळा करायचा आहे. तेल बऱ्यापैकी तापलेलं आहे. आता आपण याची भजी करू. तेल छान तापवून घ्यायचं आहे आणि आता भजी टाकताना आपण थोडंसं कमी करूया. या पद्धतीने एक घाणा मी आता तळून घेऊ. बघू शकता छान कुरकुरीत अशी होतात. दुसरी साईड पण आपण तळून घेतो. बघू शकता छान कुरकुरीत तळून झालेले आहेत. थोडासा ब्राऊन सारखा कलर आलेला आहे. ते मी आता एका पातेल्यात काढून. आता दुसरा घाणा टाकूया. मी सुद्धा स्वतः खूप दिवसांनी बनवली आहे. त्यात थोडं फास्ट करायचं आहे. दुसरा घाणा पण आता आपला होतो. दुसरा पण घाणा आपला तळून झालेला आहे. बघू शकता. त्याला पण आता डिशमध्ये काढणार आहे. गॅस कमी करूया. अशा रीतीने मी बाकीची पण भजी करून घेते. तर बघू शकता 2-3 घाणे मी काढलेले आहेत खेकडा भजीचे. तर खेकडा भजी म्हणजे तयार आहे. तर हे सांगायलाच नको. आपल्या जेवणाची लज्जत वाढवणारा पदार्थ म्हणजे भजी. ती कुठच्याही प्रकारची असू दे. मग तोंडी लावायला आपल्याला भजी असेल तर सगळेजण खुश असतात. तर नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.